नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कसे सर्व मजेत ना। मी अन्सर फकी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्लॉग मध्ये। सो भाई आजचा व्लॉग डायरेक्ट सकाळ स्टार्ट केलाय, म्हणजे आता जवळजवळ 10:15 वाजलेत सकाळचे। आणि मस्त फ्रेश वगैरे उठलो, लवकरच उठलो, फ्रेश वगैरे झालो, थोडा आपला घरातला काम वगैरे केला आणि थोडी पूजा वगैरे करायची होती म्हणून मी लवकरच उठलो। आणि आज आपली मेन तारीख आहे 2 ऑक्टोबर आणि आज आहे आपला दसरा। सो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना, म्हणजे जेवढे आपली यूट्यूबची फॅमिली, आपली इंस्टाची फॅमिली, तुम्हा सर्वांना, आपल्या भावा बहिणींना दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हा वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच आई माऊली चरणी प्रार्थना करतो। सो आता टी शर्ट वगैरे वरनं तुम्हाला कळलंच असेल, म्हणजे मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये पण बोललेलो होतो, आपले गरबाचे जेव्हा व्लॉग्स चालू होते तेव्हा पण बोललेलो का आपल्याला आता 20 जणांचे व्लॉग्स चालू होतील। सो आता मेन मुद्द्यावर येऊ। आणि आजचा ब्लॉग आपला जास्त कुठे लांब नाही जायचं, आपल्याला खांदा कॉलनीच्या इथंच वाजवायचं, म्हणजे आपला खांदा कॉलनीचा जो ब्रिज आहे त्याच्या अलीकडेच थोडा आपला गुरुद्वाराच्या इथं आपला सिडको मैदान आहे। आपला संतोष शेट्टी अण्णांची देवी असते, आपले जे पनवेलमध्ये राहणारे जे सबस्क्रायबर वगैरे भाऊ बहिणी आहेत त्यांना माहिती असेल, तिकडं बहुतेक जण गरबा खेळायला पण गेले असतील। सो आज आपल्याला तोच मोठं काम आहे, संतोष शेट्टी अण्णांची देवी विसर्जन आहे आपल्याला कोळे बीचला। आपल्याला भाईने कालच फोन करून सांगितलं, म्हणजे एवढे दिवस आपल्या गरबाचीच धांदल होती त्याच्यामुळं भाईने काय शोजचं वगैरे सांगितलं नव्हतं, मला कालच रात्री समजलं। सो आता डायरेक्ट आपण व्लॉग स्टार्ट केला आहे। सो तेच आज आपल्याला एक 12-12:30 पर्यंत लवकरच म्हणजे आम्हाला सेटअप करायला जायचं, कारण की त्या अण्णांची देवी लवकर निघते। मला भाई रात्रीच बोलला की आपल्याला लवकर निघायचं आहे आणि मला पण थोडी इन्स्ट्रुमेंटची वगैरे पूजा करायची आहे, कारण की आज दसरा आहे, तुम्हाला माहिती आहे दसऱ्याच्या दिवशी आपण सगळे इन्स्ट्रुमेंटची पूजा करतो। आता दीदीकडे जाऊ, मी इन्स्ट्रुमेंट दीदीकडे ठेवलाय, मला दीदीच्या हातानेच पूजा करायची आहे। बघू दीदी जर सकाळी पूजा करत असेल तर मग आता करून घेऊया, नाहीतर मग संध्याकाळी करत असेल तर आपल्याला पूजा करायला भेटणार नाही। मग आपली दीदी आणि मम्मी आहे तिथं दीदीच्या घरीच, सो तिथं मम्मी आणि दीदी आपल्या इन्स्ट्रुमेंटची पूजा वगैरे करेल। मी तुम्हाला तसं सांगेन ब्लॉगमध्ये कसं काय असेल ते। सो आता प्रॉपर रेडी वगैरे तर झालो आहे, आता आपल्याला दीदीकडेच जायचं आहे। सो आता निघतो मी, दीदीकडे जाऊया आणि तिथून मग नंतर जेवून वगैरे डायरेक्ट आपण लोकेशनला जाऊया, खांदाकॉली ब्रिजच्या इथं गुरुद्वाराजवळ सिडको मैदानाच्या इथं। सो आपल्यासोबत आज माऊली ढोलताशा पथक पण असणार आहे आपला पनवेल सुकापूरचा। सो तिकडं पण सगळ्यांना तुम्हाला भेटवतो, ते लोक जर लवकर आले तर, कारण की आपल्याला लवकरचा टायमिंग आहे, त्यांना मे बी संध्याकाळचा टायमिंग असेल, आपल्याला लवकर जायचं सेटअप वगैरे करायला। सो आता जास्त काय बोलत नाही, डायरेक्ट निघूया, दीदीकडे जातो, मग तिकडे तुम्हाला सगळ्यांना भेटतो, चला। सो भाई आलोय दीदी के घर पे, नाही तर आमचे एक मॅडम बसले, तू सुपी चल वरती, चला बघूया आपली मंडळी काय करते। आईला इकडे काय चाललंय, तयारी जोरात आहे। सगळ्यात पहिले आपल्या आई माऊलीचं दर्शन घ्या तुम्ही, आई माऊलीचा उदो दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। तुझ्या पहिल्या पाया पडायला लागतील ना, पाया पडून घेऊ पहिले। या मॅडम तुमची पण बारी आली, लवकर लग्न होऊ दे, माझा आयुष्य माझ्या भावाला लागली। घे पकड्यो, इसको इधर से पकडायचे, इकडून पकड, असा या साईडला, तिकडे दाखव। अहो काळू घालाय रे, लाईट लावा लागेल, काळू घालाय, बोला आई माऊलीचा उदो उदो। पाय वगैरे पडून झाला, कारण मला काळू घालायचं, आई माऊलीच्या चेहऱ्यावर काळू। आता आपला पाय वगैरे पडून झालाय, थोडं मंदिरात वगैरे जाऊ आणि त्यानंतर दीदीचं काम आहे थोडं ते करून घेऊ, चला। तर महादेवाच्या मंदिरामध्ये आपण
वगैरे पळून झाला आहे. आता जाऊ पहिले दीदीचं काम करू. चला मला वाटलं का बंद झालं. आता दीदीचं वगैरे काम झालं आहे आणि आपली आई माऊली पण सजले. आता मग अशी मी आलेलो तेव्हा थोडा आपला आई माऊलीची सजावट बाकी होती. सो आता दीदी तुझी आरती झाली का? सो आता आपण आई माऊलीची आरती वगैरे करून घेऊ. चला आरती करून भेटतो तुम्हाला. माझीच कुठं आहे? या ठिकाणी आपली आरती वगैरे झालेली आहे. पुन्हा एकदा तुम्ही आई माऊलीचं आपलं दर्शन घ्या. स्वतः थोडा चहा वगैरे घेतो आणि आपल्याला काय काम नाही. काम झालं का सगळं माझं? काय राहिलं माझं? सो आपल्याला काय काम बिम नाही. आता आपण एक चहा नाश्ता करू आणि आता बघा वाजलेत 11:30. सो आता चहा नाश्ता वगैरे करतो आणि थोडा वेळ इथे थांबतो. मग भाईचा फोनाला डायरेक्ट निघूया लोकेशनला झालं. चला सो भाई आताच आपण घरी वगैरे आलो. परत मी थोडा बाहेर गेलेलो आणि आपला तुम्हाला जसं सकाळी बोललो आपल्याला इन्स्ट्रुमेंटची वगैरे पूजा करायची आहेत आपल्या पॅडची आणि ताशाची. सो ताशा पण आपला घेऊन आलो. तुम्हाला दाखवतो बघा मी. हे बघा मी आता जस्ट ताशा खोललाय. हा आपला ताशा चिगोडी. सो मी जवळजवळ आपली बँडची सीझन जूनमध्ये संपलेली आणि त्यानंतर आता ऑक्टोबर महिना चालू आहे. मी जवळजवळ 4 महिने आपण काय आपला ताशा वगैरे वाजवलं नाही. तुम्ही बघितलं होतं सगळे ब्लॉग गणपतीचे बघितले. सो आपण ताशा प्रॉपर पॅक वगैरे करून ठेवलेला होता आणि ताशा वगैरे आपण काय वाजवलं वगैरे नाही. मी प्रॉपर मेंटेनन्स वगैरे करून ताशा आपला पॅक करून बॅगमध्ये ठेवलेला. तुम्ही ताशाची कंडिशन बघू शकता. आपल्याला डायरेक्ट मे बी आता मला तर वाटतं आपल्याला ना लग्न सीझन चालू होईल दिवाळीनंतर. तुमचे लग्न झाल्यावर तेव्हाच आपल्याला ताशा वाजवायला भेटेल. सो आता ताशा वगैरे घेऊन आलो आहे. मला आता बहुतेक निघायला लागेल कारण की आपली इन्स्ट्रुमेंटची पूजा वगैरे दीदी आणि मम्मीच करणार आहे संध्याकाळी. कारण की मला तर आता पूजा करणं पॉसिबल नाही कारण की दीदी बोलली संध्याकाळी सगळ्या सामानाची पूजा वगैरे करायची. दीदीची पण गाडीची वगैरे पूजा करायची. सो दीदी आणि मम्मी आपल्या पॅडची आणि आपल्या ताशाची आपल्या लक्ष्मींची पूजा करेल. माझी लक्ष्मींची. सो यावेळी तर मला पॉसिबल नाही कारण की संध्याकाळी आपल्याला वाजवायचं बोलल्यावर आपल्याला काय येणं पॉसिबल नाही आहे. सो मम्मी आणि दीदी माझ्या लक्ष्मीची पूजा मम्मी आणि दीदी करेल. सो चला आता जेवण वगैरे घेतो. भाईचा कॉलला डायरेक्ट निघून जातो लोकेशनला. चला जेवणासाठी भांडणं बघा. मम्मीसोबत भांडणं झाले जेवणासाठी. ये चल ये. कसला भांडतो जेवणासाठी. इथं जेवण चालू आहे त्यांचं मंदिराचं बघा. बाप हे बाप उंडीर काळो माझ्याकडे ना ते बघ तिथं मम्मीकडे वरती. हे बघ जा घे. फुल भांडखोर आहे फुल भांडखोर. यांचं जेवण झालं का आपण पण जेवायला घेऊ. मम्मी पहिले मांजरीना जेवायला देते. त्यांचं जेवण झालं देऊन का आपण जेवायला घेऊ. चला जेवायला या. आता जेवण वगैरे घेतलं आहे बघा. भेल भाजी आहे आणि भात. सो जेवण वगैरे घेतो. भाईचा पण कॉल नाही आला अजून. सो जेवण वगैरे भाईला आपण एकदा फोन करू आणि बघू काय विषय आहे कधी निघायचं आहे ते. कारण की भाईने 1 वाजेपर्यंत सांगितलेलं यायला. आता 1:15 वाजून गेला जवळजवळ. सो पटापट जेवतो
नंतर मग भाईला वगैरे कॉन्टॅक्ट करून मग डायरेक्ट निघू लोकेशनला. भाताच आपला गाडी काढतोय. तो आता डायरेक्ट जाऊ लोकेशनला. गाडी आपण घेऊन ना जाते कारण की संध्याकाळी आपल्याला गाडीची करायची पूजा. तो निघूचला डायरेक्ट लोकेशनला भेटतो तुम्हाला. उठलेलो असतो आपण आता जस्ट लोकेशनला पोचलो आहे. आणि इकडे आपला टेम्पो वगैरे लागला आहे बघा. चंबक मामा हातगाड्या काढत आहे आणि तिकडं रथ पण सजवत आहेत देवीसाठी ट्रॉली. स्वतः सामान वगैरे काढून घेतो मी पण पटापट त्यांच्यासोबतच. नंतर मग तुम्हाला भेटतो. भाई वगैरे पण नाही आला अजून. भाईला पण यायला उशीर आहे. सो बघूया कसा काय विषय येतो. नंतर भेटतो तुम्हाला. चला. मीटिंगला आपण बोललेलो की संतोष शेट्टी अण्णांची देवी म्हणजे आपण मंडळाचं नाव वगैरे नव्हतं सांगितलं. सो हे बघा नवीन पनवेलची आई जगदंबा मंडळाचं नाव आहे. सो मी सांगायला ते विसरलेलो. आपला शेट्टी अण्णांची असते माहिती आहे संतोष शेट्टीची देवी. पण मंडळाचं नाव वगैरे सांगितलं नव्हतं. सो नवीन पनवेलची आई जगदंबा हिचं विसर्जन आहे आज. सो आता पटापट सामान वगैरे काढतो भेटतो. चला. दर्शन देवीचं दर्शन घ्या सगळ्यांनी. पाया वगैरे पडून घेतो. ओमकार सर आले आतमध्ये. ओमकार सर पाया पडल्या का? पाच पडायला आले. चला पाया पडून घेऊया. सो बाय आता आपले हातकडे वगैरे लावून झाले. हे बघा तिथं आता भोंगेचा स्टँडवरती घेतो आहे भाई. सो 2 रोटाचा सेटअप आहे आपला आजचा पण. सो चला बाकी भोंग्याचा स्टँड वगैरे वरती घेतो नंतर तुम्हाला कनेक्शन करून भेटतो. सो भाई फायनली सेटअप डन झाला आपला. प्रॉपर सेटअप आहे आपला आजचा. मग अशी भोंग्याचा स्टँड वगैरे आपल्याला वरती घेतला नव्हता. आता प्रॉपर सेटअप वगैरे केला आहे. डायरेक्ट वाजवतानाच भेटू. चला. भाईचा कनेक्शनचं काम चालू आहे. चला भेटू नंतर. अवधूत सर कसला गोड असते. काटाला यायला लागला आता. जा घरी जा. भाई आता सेटअप वगैरे मागाशीच झाला आहे. आणि इथं आता आपला ढोलपथक वगैरे पण आलं तिथं समोर. आपला तुम्हाला सकाळी बोललो आपलं माऊली प्रतिष्ठान पण आहे इथं. सो ते पण पोरं वगैरे येत आहेत. नंतर भेटतो तुम्हाला. आता घेऊन एक वाजवाला. सो भाई समोर आपला मांडव आणि आपण इकडे आलो नाश्ता करायला. स्पॉन्सर कोण आहे? तूच. पैसे देऊन गेलेला आहे. तूच आहे. आपल्याला खायचंय. कंबक मामाने बिल पे केलेला ऑलरेडी. म्हणजे पहिलेच बिल दिला आमचा. कसला बिल दिलाय पण नक्की? पाणीपुरी शेवपुरी समोशाचं बिल दिलाय. आता समोसा वगैरे खातो आणि डायरेक्ट जाऊ परत आपण देवीजवळ. चला. माऊलीकरची गँग आलेली असते. टेम्पो काय आहे? सामान कुठं आहे? तिथं वाजवायला सांगतात. तो बघ तो आलाय. तुमचं सामान काय आहे? तर बघा त्यांच्या आत्ताचे टेम्पो. कुठला? ओम नमो आदेश. भाई करा चालू. आता तुमच्यावर थांबला आहे तो संतोष शेट्टी. तुमच्यावर थांबला तर बघ. मागची मस्त असतात ती ना ती हा ती 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 फुटल पण आज फुटणार ती पाण्यामध्ये. घ्या वाजवला. चला आम्ही घेतो धंद्याला. अरे टाकीचे मालक आलेत. किती? 37 32 38ची टाकी. या या. चला आपल्याला पण वाजवायला सांगितलंय. आता वाजवायला घेऊया तुला लगेच ताबडतोब.
ठिकाणी पॅकअप, या ठिकाणी पॅकअप. भेंगडी सर पॅकअप घ्या, भेंगडी सर पॅकअप घ्या, मामा पॅकअप घ्या, पॅकअप घ्या. आमची जिरली पॅकअप पॅकअप. भाई देवी चालली आपली विसर्जनासाठी. पॅकअप करून घेऊ पटापट चला. सगळं आता फायनली सामान वगैरे खोललं आपला तिकडं. हातगाडी वगैरे खोली झाली नाही तर भाई कसा तरी हिशोब करते. कसला हिशोब चालले? किती? 2000 भेटली. आता हातगाडी वगैरे सगळ्या खोलाच्या आहेत. या खोलून वगैरे घेतो. डायरेक्ट टेम्पोवाला टेम्पोन सामान टाकून डायरेक्ट निघलेस. चला. आणि इकडे जुगार चालू आहे. किती रुपये जुगार? आणि आपल्या इन्स्ट्रुमेंटची पूजा वगैरे आपल्या दीदीनेच केलेली आहे आज, कारण की आपण वाजवला होतो. धन्यवाद. सो इन्स्ट्रुमेंटची पूजा वगैरे दीदीने आणि मम्मीनेच केले. आम्हाला काहीतरी पार्टी पाहिजे भाई. हा, हमने पूजा की है, पार्टी चाहिए भाई. 100% भेटणार. पिझ्झा पार्टी आहे. पूजा वगैरे झालेली आहे आपली कडकमध्ये. सो चला आता डायरेक्ट जाऊया जेवायला आणि परत येऊ घरी डायरेक्ट सुकापूरला. फायनली आत्ता जस्ट आपण आलो आपल्या घरी. आणि आता जवळजवळ वाजला म्हणजे 1:15 वाजायला आला. 1:08 झाले. आणि आपण जस्ट आता घरी आलो. फ्रेश वगैरे पण झालो. फ्रेश वगैरे अजून व्हायचं आपल्याला. आणि आपण दीदीकडे वगैरे गेलेलो. म्हणजे तुम्हाला जसं मी अगोदर सांगितलं आपल्याकडे गाडी वगैरे नव्हती, कारण की आज दसरा होता काल. सो गाडीची पूजा वगैरे करायची होती म्हणून मी गाडी सोबत नाही ठेवली. आपला भाचा सोडायला पण आला आणि नंतर मग घ्यायला पण आला आपल्याला आदई लेकला, आदई तलावाच्या इथं. सो त्याला घरी वगैरे सोडला आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी आपण दाखवला आपल्या दसऱ्याचं पूजन वगैरे केलेलं आपल्या लक्ष्मीचं, म्हणजे माझ्या लक्ष्मीचं ताशा आणि ऑक्टोपॅड. सो त्याचं पूजन मम्मीने आणि दीदीनेच केलं. म्हणजे माझी स्वतःची इच्छा होती, कारण की पहिली गोष्ट मी तर वाजवायला होतो. मला काही वेळ नव्हताच की मी पूजन वगैरे करीन. आपल्या जी लक्ष्मी आहे ताशा आणि ऑक्टोपॅडची पूजा मला करता येईल, कारण की तुम्ही बघितलं मी दुपारूनच कल्टी मारली. आपल्याला लवकर जायचं होतं म्हणजे सेटअप वगैरे करायला, त्यामुळे मी लवकरच निघलो. आणि माझी स्वतःची अशी इच्छा होती की यावर्षी आपले लक्ष्मीपूजन म्हणजे आपल्या दसऱ्याचं लक्ष्मीपूजन म्हणजे आपली लक्ष्मीची पूजा आपल्या मम्मीच्या आणि दीदीच्या हाताने व्हावी. म्हणून मी दीदीच्या हातानेच आपला लक्ष्मी म्हणजे दसऱ्याचं आपलं इन्स्ट्रुमेंटचं पूजन करून घेतलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच. आणि तिथून डायरेक्ट आपण गेलो आपल्या निखिल भाऊच्या चायनीजवर जेवायला. 12 दिवस झाले आपण नॉनव्हेजला हात नाही लावला अजिबात. सो आज दानक्यात म्हणजे चायनीजच खाल्लं आहे. हॉटेललाच जायचा होता पण नाही जायला भेटला, कारण की पोरं पण थकलेली जाम. सो हॉटेलचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला ना आपल्या निखिल भावाच्या चायनीजवरच सगळे जेवायला वगैरे गेलो. आणि आजच्या ब्लॉगबद्दल सांगायला झालं तर ब्लॉग पण एकदम तुफान वाजला. तुम्ही बघितला सगळे व्हिडिओ वगैरे. आपला दरवर्षी बोलतो दर ऑर्डरप्रमाणे याही ऑर्डरला आपण राडा घातला. तुम्ही बघितला सगळ्या व्हिडिओ वगैरे बघितला असेल. हे जेवढे भेटले तेवढे शॉर्ट्स टाकलेत, कारण की मी शूट नव्हतो करत. आपला अवधूत भाऊ शूट करत होता. आणि मेन म्हणजे विषय असा होता की आज शूटला पण जास्त कोण नव्हता. अवधूत स्वतः ड्रम वाजवत होता आणि शूट पण करत होता. सो दोन्ही कामं त्याच्यावर दिलेली होती. सो तोच सगळं करत होता. आणि आपल्या आकाश भाईचा पथक पण होता, आकाश मस्करचा. आपला माऊली पथक होता सुकापूरचा. सो त्यांच्या पण मला जास्त व्हिडिओ वगैरे न टाकता आला. मी जेव्हा रोटूच्या गाडीवर बसलो तेव्हा मी एक व्हिडिओ काढलेली आणि त्यानंतर आपला फोन अवधूतकडे गेला. सो त्याने पण काय व्हिडिओ वगैरे काढला नाही. सो मला जास्त काय त्यांची व्हिडिओ वगैरे टाकता नाही आली. काहीतरी मी स्टार्टिंगला 2 मिनिटाची काहीतरी व्हिडिओ काढलेली. त्यांचा इंट्रो माझा होता पथकाचा तवा. सो त्यानंतर काय मला व्हिडिओ वगैरे दिसले नाही पथकाच्या वगैरे. आपल्या सगळ्या बँजूच्याच व्हिडिओ होत्या. सो उद्या पण आपल्याला सोबत वाजवायचं आहे. म्हणजे उद्या पण आपला शो आहे करंजाड्यामध्ये. आपण 10 दिवस जिथं गरबा वाजवला सनीदादा कायकडे यांचा. सो ते त्यांचीच देवी विसर्जन आणि तिथं आपला माऊली पथक पण असणारच आहे. सो मी ट्राय करेन त्यांचे पण व्हिडिओ वगैरे टाकायच्या, कारण की मला शूट वगैरे करता येत नाही. मी एकदा हातगाडीवर चढलो का माझ्या हातामध्ये फोन वगैरे भेटत नाही. मी अवधूतकडेच फोन देऊन ठेवतो आणि तोच सगळे शॉर्ट्स वगैरे घेतो आपले. सो फायनली आता आपला जो ब्लॉग आहे तो इथंच एंड करायला घेऊ. आणि आता भरपूर वाजलेले आहेत. सो आता मस्त फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट लेटही घेणार आहे मी. सो तुम्ही इथपर्यंत आपला ब्लॉग पाहिला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आपले ब्लॉग कसे वाटतात ते.
आणि लवकरच आपली 800ची पण फॅमिली कंप्लीट करून टाका. तुम्ही लवकरात लवकर करशाल, आपल्याला माहितीच आहे. सो मी तुमच्या आता इथं रजा घेतो आणि आपला हा ब्लॉग आहे तो इथंच संपवतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी बाय, काळजी घ्या, सुरक्षित राहा, बाय.